नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्टिचिंग विथ पद्मामध्ये। तर आज आपण अस्तरचा ब्लाऊज कट करणार आहोत, तेही एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कट करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। तर इथे मी अगोदर काय घेतलेले आहे, आपल्याला अगोदर अस्तरचा कपडा घ्यायचा आहे। ते बघू शकता, अस्तरचा ब्लाऊज असला की अगोदर अस्तरच्या कपड्यावरच मापे टाकून कट करायची, नंतरच मेन फॅब्रिकवर कट करायचं। इथे बघा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि मापाचं ब्लाऊज घेतलेले आहे। बघू शकता, आपल्याला पीस खालीवरी असू शकते खालच्या बाजूने, म्हणून पट्टीच्या सहाय्याने आपल्याला एक सरळ रेष आखून घ्यायची आहे, जेणेकरून आपली पीस बरोबर कट करण्यामध्ये येईल। आणि आपल्याला पहिल्यांदा काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला पहिल्यांदा ब्लाऊजची लांबी टाकून घ्यायची। ब्लाऊजची लांबी ह्या पद्धतीने टाकून घ्यायची मागच्या बाजूने, तेही खांद्याच्या मधोमध, ब्लाऊजला जास्त ओढाताणी करायची नाही। आपली ब्लाऊजची लांबी आलेली आहे 13.5 इंच। तर आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 14.5 इंचावरती टिक करून घ्यायचे आहे। इथे बघू शकता, ब्लाऊजची लांबी आलेली होती 13.5 इंच, तर 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 14.5 घेतलेले आहे। ब्लाऊज कोणताही असो, 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडावाच लागतो। इथे बघू शकता, ब्लाऊज हा समोरच्या बाजूने टाकून घेतलेले आहे। ब्लाऊजची रुंदी समोरच्या बाजूने मोजायची असते। ब्लाऊजची रुंदी आलेली आहे 8.5 इंच, तर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 10.5 इंच घेतलेले आहे मी इथे। रुंदीमध्ये 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायची आणि लांबीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायची। इथे मी रुंदीमध्ये 8.5 आलेले होतं, तर मी 10.5 इंच घेतलेले आहे, 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे। ह्या पद्धतीने आपल्याला लांबी रुंदीचा एक डबा आखून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचा आहे। शोल्डर मोजताना गळा जास्त फाकूनही नाही ठेवायचा आणि जास्त आकुंचितही नाही ठेवायचा, नॉर्मल गळा ठेवायचा। आणि ह्या खांद्यापासून ह्या खांद्यापर्यंत आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे। आपलं शोल्डर आलेले आहे 9 इंच, तर त्याच्याच अर्धे करून आपल्याला मोजून बघायचा। 4.5 इंच आलेले आहे, 4.5च्याही अर्धे करायचा। तर आपल्याला इथे ह्यातूनच आपला ह्या पद्धतीने गळा काढून घ्यायचा आहे। तर 2.25 इंच गळा आलेले आहे। ह्या पद्धतीने आपल्याला आपला शोल्डर खांदा मोजायचा आहे। इथे बघू शकता, आपला शोल्डर आलेले आहे 2 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे आहे आपल्याला। आणि ह्या पद्धतीने आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे, समोरचा गळा। इथे बघू शकता, जिथून आपलं कॉर्नर परततो तिथून आपल्याला गळा मोजायचा आहे, किंवा जिथपर्यंत आपलं कट असतो ब्लाऊजचा तिथपर्यंत आपल्याला सरळ रेष मारून घेऊन गळा मोजायचा आहे। तर गळ्याची लांबी आलेली आहे 5.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून मी 6 इंच घेतलेले आहे। पण ही आपण जे बाजू माप टाकतो ती समोरची बाजू नाही आहे, फक्त मी समजण्यासाठी तुम्हाला समोरचा इथे गळा टाकून दाखवलेला आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला ही मागची बाजू आहे, म्हणून मागच्या बाजूचाच गळा मोजून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, मागच्या बाजूचा गळा आलेले आहे 9.5 इंच, तर मी इथे 10 इंचावरती टिक मार्क करून घेत आहे। मागच्या बाजूने सुद्धा मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेले आहे मार्जिन, गळ्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा। इथे मला गोलगळा काढायचा होता, म्हणून गोलगळा काढलो। तुम्हाला वाटेल ते गळा काढू शकता तुम्ही। इथे बघू शकता, मुंडा ह्या पद्धतीने मोजायचा आहे। जिथपर्यंत आपली शिलाई असते खालच्या बाजूची तिथून सरळ रेष मारून घ्यायची, नाही गेलं तरी ह्या पद्धतीने आपल्याला पट्टी फोल्ड करून बघायचं। इथे बघू शकता 5.5 इंच मुंडा आलेला आहे आपला, तर 5.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचा। ह्या पद्धतीने आपल्याला एक डब्बा आखून घ्यायचा मुंड्याचा पण। इथे बघू शकता, आपली ही मागची बाजू आहे म्हणून 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायचे आहे। समोरच्या बाजूने 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे असते, मागच्या बाजूने 1.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे असते। इथे बघू शकता, इथून मी
सव्वा दोन इंचावरती टिक मार्क केलेले आहे. आपल्याला तिथूनच आकार द्यायला सुरू करायचा आहे. जिथे मी टिक केलेले आहे सव्वा दोन इंचावरती, तिथूनच आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला सुरुवात करायची आणि ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, पेपर कट करायची अजिबात झंझट नाही मैत्रिणींनो, एकदम सोपी पद्धत आहे. हीच मागची बाजू घेऊन आपल्याला आपला ब्लाऊज क्रॉस कटिंग आहे म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉसच कपडा टाकायचा आहे. इथे बघू शकता कपडा क्रॉस आला पाहिजे, कारण की आपला ब्लाऊज क्रॉस कटिंग आहे. इथे बघू शकता मी माझी क्रॉसपट्टी मोजून घेत आहे किती आहे म्हणून. तर 3.25 आलेले आहे क्रॉसपट्टी. तर मी ते 3 इंचावरती शिवण्यात जाईल म्हणून एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले आहे. इकडं 3 इंचावरती टिक करून घेतलेले आहे आणि तिकडल्या साईडला 2.5 इंचावरती टिक करून घेतलेले आहे. तर बघू शकता 3 इंच इकडं आले असेल तर 2.5 इंच तिकडं करायचं, 3.5 इकडं आले असेल तर 3 इंच तिकडं करायचं. अर्धा इंच क्रॉसपट्टी इकडल्यापेक्षा तिकडं अर्धा इंच कमी असली पाहिजे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला समोरचा गळा मोजून घ्यायचा आहे. आपला समोरचा गळा आपण पहिलासुद्धा मोजलो होतो. आपला गळा आलेला होता 5.5 इंच, तर अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपण 6 इंच घेतलं होतं. इथे ह्या पद्धतीने सगळं जसंच्या तसं आखून घ्यायचं आहे. आपल्याला काहीच करायचं नाही जास्त एक्स्ट्रा. हां मैत्रिणींनो, इथे आपल्याला हुकपट्टी आणि काचपट्टीसाठी इकडल्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं. इथे बघू शकता मी गळ्याचा आकार गोल दिलेला आहे. झाली आपली समोरची बाजू तयार. आणि आपल्याला अर्धा इंच इथे खोल भाग देऊन घ्यायचा आहे, खड्डा भाग देऊन घ्यायचा आहे आपल्याला समोरच्या बाजूने अर्धा इंच. मागच्या बाजूने आपण 1.5 इंचावरती टाकलं होतं आणि समोरची बाजू 1 इंचावरती टाकतो म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. इथे असं आपल्याला समोरच्या बाजूने खड्डा भाग द्यायला न विसरता खड्डा भाग द्यायचा, नाही गेलं तर आपला ब्लाऊज बरोबर फिटिंग बसणार नाही. इथे बघू शकता ही पद्धत एकदम अचूक पद्धत आहे. हा झाली आपली मागची बाजू आणि ही झाली आपली समोरची बाजू. आता आपल्याला हात कट करून घ्यायचे आहेत. बाही आपल्या बाहीची लांबी आलेली आहे. पहिल्यांदा आपण पीस खालीवरी असतो खालच्या बाजूने सुद्धा, म्हणून एक सरळ रेष मारून घ्यायची. इथं बघू शकता खालीवरी असू शकते म्हणून सरळ रेष मारून घेतली. आपले बाहीची लांबी आहे 8.5 इंच, तर इथे मी 8.5 इंचावरती टिक करून घेतलेले आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची. इथे बघू शकता खाली पीस पुरेल का नाही म्हणून बघितलं. आणि इथं वरच्या बाजूने 3 इंच लांबी मला थोडंसं फुगाबाई करायची होती आणि 3 इंच लांबी आणि 3 इंच रुंदी असा एक डब्बा तयार करून घेतलेला आहे. थोडं शूट करताना प्रॉब्लेम झाला म्हणून इकडलं दिसणं चाललं. इथे बघू शकता मला किंचित थोडासा फुगाबाई करायची होती. इथे बघू शकता मी ब्लाऊजची रुंदी मोजून घेत आहे. ब्लाऊजची रुंदी आलेली आहे 9.5 इंच, तर अर्धा इंच कमी पडू लागलं, त्याने काही फरक पडत नाही. तर मी ह्या पद्धतीने खालच्या बाजूने 2.5 इंचावरती टिक करून घेतलेले आहे. आणि ह्या पद्धतीने आकार द्यायचा आपल्याला बाहीचा. इथे बघू शकता ह्या पद्धतीने बाही नॉर्मल न ठेवता थोडासा फुगा करायचा होता मला. बाही फुग्याचे हँड्स करायचे होते, पफ हँड्स, म्हणून मी इथे ह्या पद्धतीने कट केलेले आहे. इथे आपल्याला दंडघेर मार्जिन सहित धरून
7 इंच घेतलेले आहे, मार्जिन सहित धरलेले आहे, एक्स्ट्रा मार्जिन सहित धरलेले आहे 7 इंच. हे बघू शकता ह्या पद्धतीने. आपल्याला काय करायचं, आता मेन फॅब्रिकवर जसंच्या तसं ठेवून कट करून घ्यायचं. इथे बघू शकता ह्या पद्धतीने. आणि समोरची बाजू ही आपल्याला क्रॉसच ठेवायची, मेन फॅब्रिकवरही क्रॉसच ठेवायची, कारण की आपला ब्लाऊज क्रॉस कटिंग आहे. बघू शकता. आणि आपल्याला पीस एकदम अस्तरच्या पीसच्या बरोबर कट करायचं नाही, थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं. मी इथे एकदम थोडं सोडलेले आहे. ज्याने बिगनर्स असतील त्यांनी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायची, कारण की शिवताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. इथे बघू शकता साईडला थोडं एक्स्ट्रा मार्जिन सोडायची. मी पाव इंच किंचित ठेवलेले आहे. जे नवीन शिकणारे असतील त्यांनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा. नंतर अस्तर जॉईंट केल्यानंतर आपल्याला ते मेन फॅब्रिक अस्तरच्या फॅब्रिक बरोबर कट करून घ्यायचा असतो. इथे बघू शकता समोरची आणि मागची बाजू आपल्याला कट करून झालेले आहे. आणि बाही पण ह्या पद्धतीने कट करायची. अस्तर कट करणं एकदम सोपं आहे मैत्रिणींनो. इथे बघू शकता. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने काढून घ्यायची आपल्याला. तर क्रॉसपट्टीची लांबी 10 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3.25 इंच घेतलेली आहे. इथे 2.5 इंचापेक्षा थोडं जास्त घेतलेले आहे. खालच्या बाजूने तुम्हाला सांगितलं होतं इकडल्यापेक्षा अर्धा इंच तिकडल्या बाजूने कमी घ्यायचा. इकडल्या 3 आले असेल तर तिकडी 2.5 घ्यायचं, इकडल्या 3.5 आले असेल तर तिकडं 3 घ्यायचं. ह्या पद्धतीने आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला सेम हेच पट्टी डबल काढून घ्यायची. 2 4 पट्ट्या लागतील आपल्याला. इकडल्या साईडला 2 आणि तिकडल्या साईडला 2. बघू शकता. आणि इथे गळ्याची पट्ट्या काढून घेत आहे. गळ्याची पट्ट्याची रुंदी मिनिमम 1.5 इंच आहे. बिगनर असतील तर मोजून कट करायचं. इथे मला सवय झालेली आहे म्हणून डायरेक्ट कट केलेले आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला आता हुकाची आणि काचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. मी इथे 2.5 इंचाची पट्ट्या कट केलेल्या आहोत. ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. कोणी मोठे कट करते, कोणी छोटे कट करते. ते बघू शकता 2.5 इंचाची. आणि याचा लगेच अस्तर पण कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला पाठीची पट्टी कट करून घ्यायची आहे, म्हणजेच पाठीला खालच्या बाजूला लागणारी पट्टी. इथे 2 इंच रुंदी ठेवलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपला ब्लाऊज कट झालेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला